नमस्कार, आपण पाहता T9 मी वैभव 9 PM खास बातमी आपण सर्वांचं स्वागत करतो। आणि मंडळी, हल्ली राजकीय वारे आपण सगळेजण अनुभवत असाल, बघत असाल आणि त्याची एक नवीन गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली आहे ती म्हणजे गेले 15 दिवस आपण बघतोय की प्रियांका गांधी सडनली सक्रिय झालेल्या आहेत आणि अर्थात प्रियांका असतील, सोनिया असतील किंवा राहुल गांधी असतील, सगळ्या सहकुटुंब करू लागलेले आहेत एकच टार्गेट आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी। आणि मग आताची पुढची जी लढाई आहे, आपल्याला माहिती आहे देशामध्ये काही भागांमध्ये अजूनही निवडणुका व्हायच्यात आणि तिथे आता कुठेतरी मोदी वर्सेस प्रियांका गांधी अशी लढाई तर सुरू झाली नाहीये ना, अशी शंका येऊ लागली। कारण रोज आपण बघतोय की एकमेकांवरती सभांमधनं ते आता ज्याला शाब्दिक बाण म्हणतात त्या शाब्दिक चकमका आता दोघांच्यात सुरू झालेल्या आहेत। आणि काँग्रेसनं खरं तर प्रियांकाला मैदानात उतरण्यासाठी थोडा लेट केलं का याविषयी देखील आपण चर्चा करूयात। मात्र तोपर्यंत आपण त्याच्या अगोदर बघूयात एक पॅकेज ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की कशा प्रकारे एकमेकांवरती सध्या शरसंधान साधलं जात आहे। मोदींची लढाई आता प्रियांकाशी। सोनिया राहुलची जागा घेतली प्रियांकानं। आता मुकाबला प्रियांका विरुद्ध मोदी। इसे चलाने के लिए 56 इंच के टीने की जरूरत नहीं है। इसे चलाने के लिए दरिया जैसा देश चाहिए। प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर असा थेट हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। इतके दिवस सोनिया गांधी आणि राहुल मोदींविरोधात बोलत असले तरी त्याला म्हणावी तशी धार नव्हती। प्रियांकाच्या या पवित्र्यानं भाजपनंही मग प्रियांकाच्या मर्मस्थळावर घाव घातलाय। भाजपनं थेट रॉबर्ट वाड्रांच्या आरोपांची एक सीडीज प्रसिद्ध केली। रॉबर्ट वाड्रा ने एक नई परंपरा शुरू की, दामादवाद की। गांधी वाड्रा परिवार के दामाद को सारे गुनाह माफ है। या सीडी मध्ये काँग्रेस सरकारनं रॉबर्ट वाड्रांना जमिनी मिळवून देण्यात छुपी मदत केल्याचा आरोप करण्यात आलाय। ये एक टेक्स्टबुक केस है शासकीय प्रोत्साहन में किसी को जबरदस्त कमाई करने का बिना किसी इन्वेस्टमेंट के, क्योंकि उसकी पहुंच उसका रसूख बहुत ऊपरी स्तर पर है। तो मित्रों, ये हम कहना चाहते हैं, इसलिए हमने इसमें लास्ट में कहा है जनता माफ नहीं करेगी। वाड्रांवरच्या या आरोपांना प्रियांका गांधींनी अर्थातच धुडकावून लावलं। आता असे आरोप होतच राहणार असं सांगून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे। खिलाए हुए चूहों की तरह दौड़ रहे हैं। मुझे मालूम था कि चुनाव के 1-2 दिन पहले इनके झूठों का सिलसिला दोहराया जाएगा। इसमें कुछ नया नहीं है और इनको करने दीजिए। जितना करेंगे उतना, जितना करना चाहें करें। मैं इनसे नहीं डरती हूँ, मैं किसी से नहीं डरती हूँ और मैं इनकी विनाशक और नकारात्मक और शर्मनाक राजनीति के खिलाफ बोलती रहूंगी। मैं चुप नहीं होंगी और करें, मैं इंतजार कर रही हूँ। खरं तर वाड्रांवरचे आरोप जुनेच आहेत, पण प्रियांका प्रचारात सक्रिय होताच भाजप वाड्रांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना काउंटर करू पाहतंय। पण प्रियांका गांधींनी त्यावर दिलेला करारा जबाब पाहता लोकसभेचं महायुद्ध हे आता प्रियांका आणि मोदींमध्येच लढलं जाणार असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 महाराष्ट्र। तर प्रियांका गांधी यांना आता आपण ऐकलं आणि मैं इंतजार कर रही हूं असं त्यांनी शेवटी वाक्य म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच मान्यवर आपल्या बरोबर आहेत, कारण हे जे नवीन युद्ध सुरू झालेलं आहे मोदी वर्सेस प्रियांका गांधी, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। कांता नलावडे आहेत प्रवक्त्या भाजपच्या आपल्या बरोबर, तर डॉक्टर राजू वाघमारे आहेत काँग्रेसचे नेते। पुन्हा एकदा स्वागत तुमच्या दोघांचं। आणि आपण बघतोय सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात मी वाघमारे यांनाच विचारणार आहे। डॉक्टर वाघमारे, आपण बघतोय सडनली प्रियांका गांधी आता सक्रिय झालेल्या आहेत। त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की नेहमी त्यांनी आणि दर निवडणुकीत असंच झालेलं आहे की ऐन वेळेला त्या एंट्री मारतात आणि केवळ आपल्या आईसाठी आणि भावासाठी प्रचार करतात। पण या वेळेला थोडंसं असं दिसतंय की त्या लेट उतरल्या असल्या तरी सुद्धा मोदींचा पाढा त्यांनी सुरू केलेला आहे। हे कितपत योग्य वाटतं? कारण आता थेट असं वाटतंय की नरेंद्र मोदी वर्सेस कुठेतरी प्रियांका गांधी यांच्यातच युद्ध चाललंय की काय? नाही, कसं आहे वैभव, जर तू पूर्ण पॅटर्न बघितलास बीजेपीचा प्रचाराचा या लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न जर आपण बघितला तर तुला एक गोष्ट लक्षात येईल की एकही प्रोग्राम किंवा एकही विकासाचे मुद्दे किंवा दुसरे या लोकसभेसाठी आणि देशासाठी लागणारे मुद्दे बीजेपीने कधी प्रचारात आणलेच नाही। इनफॅक्ट लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा लागतो
तो जाहीरनामा इलेक्शनच्या दिवशी म्हणजे सेकंड फेजच्या वेळी यांनी जाहीर केला. म्हणजे यांच्या पुढे देशासाठी आम्ही काय करणार किंवा काय करायची इच्छा आहे याचा कुठचाही लेखाजोखा नाही आहे किंवा याची कुठचीही ऑपरेशन्स नाही आहेत. यांनी गुजरात मॉडेल पुढे केलं. गुजरात मॉडेल ज्यावेळी फेल झालं संपूर्ण देशाला कळलं. पण हे कोणी प्रूव्ह केलं अजून नाही, हे आता बघा गुजरात की सच्चाई पुस्तकं निघाली. नाही, कारण मी वाघमारे तुम्हाला सांगतो, काँग्रेसचा तुमचा एकही गुजरात मधला असा नेता मला त्याची एक बाईट दाखवा गेला काही दिवसातली की असं होणं शक्य होतं ना की सगळे जे नेते आहेत तुमचे काँग्रेसचे गुजरात मधले ते समोर येऊन सांगतील की ज्या रस्त्यांबद्दल बोलतायत मोदी, हे बघा हे रस्ते झालेले नाहीत म्हणून मीडियाला सगळं घेऊन जायचं होतं. इलेक्ट्रिसिटी म्हणतात 24 तास असते, ही बघा इलेक्ट्रिसिटी नसते. असं का झालं नाही, कसं आहे की रस्ते आणि वीज या दोन्ही गोष्टीवर बीजेपी कडून बोलल्या जातात. याच्या व्यतिरिक्त जे गुजरात मॉडेल आपण म्हणतो, नाही पण या अगदी बेसिक आणि महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रात नाहीयेत, हे तुम्ही विसरता का? नाही, महाराष्ट्रात पण रस्ते आहेत, महाराष्ट्रात पण वीज आहे, महाराष्ट्रातली लोकसंख्या आणि गुजरातची लोकसंख्या. हे कारण झालं वाघमारे. नाही, हे कारण याच्यामध्ये फरक आहे. बघा, जर आपण ऍपल वर्सेस ऍपल केलं तर ठीक आहे. तुम्ही ऍपल विकास करू शकले याच्यासाठी तुम्ही कारण राज्य बघा कितपत आहे. आणि मग एवढं मान्य नाही केलं की ते छोटं राज्य म्हणून त्यांनी विकास करून दाखवला. विकास करून अजिबात दाखवलेला नाहीये. तुम्ही दरडोई उत्पन्न बघा, जीडीपीची ग्रोथ बघा. फक्त अडाणीची ग्रोथ झाली म्हणजे गुजरातची ग्रोथ झाली असं होत नाही. मला माझा मुद्दा असा आहे की त्यांनी काय केलं की गुजरात मॉडेल दाखवलं. गुजरात मॉडेल फेल झाल्यानंतर त्यांच्याकडे आता प्रचाराला दुसरं काही उरलेलं नाही. नाही, पण प्रॉब्लेम, माझा प्रश्न असा होता बघा, भाजप काय प्रचार करता इश्यू नाही. माझा तुम्हाला थेट प्रश्न होता की प्रियांका गांधी यांना पण मोदींशिवाय दुसरं काय दिसत नाही का? राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, त्याच्याशिवाय देखील आतापर्यंत काय केलं हे प्रियांकाने खरं तर बोलणं खूप गरजेचं नाही. होतं. कसं आहे की प्रियांकाच्या जर पतीबद्दल जर मोदी आणि बीजेपी डायरेक्ट अटॅक करत असतील तर या देशातली कुठची स्त्री लग्न झालेली आपल्या पतीच्या विरोधात ज्यावेळी आरोप होतात त्यावेळी कुठची स्त्री उठणार? कांता नलावडे यांना पटत नाही. कांता नलावडे स्त्री म्हणून आपण मान्य केलं की त्यांच्या पतीवरती आरोप केले आणि त्यांना त्याचा राग आला. मात्र हे विसरून चालणार नाही की प्रियांका गांधी यांच्या आई ज्या आहेत त्या अध्यक्ष आहेत एका सगळ्यात मोठ्या पार्टीच्या भारतातल्या. त्यामुळे हे खूप हास्यास्पद होतं. प्रियांका गांधी यांनी म्हटलं की पर्सनल अटॅक केला जातोय म्हणून. असं पर्सनल आयुष्य काय असू शकतं? समजा राजकीय काही वजन वापरून एखादा घोटाळा समजा झालेला असेल तर त्याच्यात राजकीय काही उरणं शक्यच नाहीये, त्याच्यात पर्सनल काही उरणं शक्यच नाहीये. प्रत्येक गोष्ट आहे ती पब्लिक डोमेन मध्ये येणं गरजेचं आहे. नाही, पर्सनल असं म्हणताच येणार नाही. पर्सनल जर असतं तर त्या या लढाईमध्ये उतरल्याच नसत्या. म्हणजे मुळातच त्या सोनिया गांधींची मुलगी आहे, म्हणजे राहुल गांधींची बहीण आहे आणि त्यामुळे त्या राजकारणामध्ये उतरलेल्या आहेत, त्या प्रचारात उतरलेल्या आहेत. त्यांची जर भाषणं तुम्ही ऐकली तर त्या भाषणांमध्ये खरं म्हणजे काँग्रेस फक्त आम्हाला लोकांच्या लक्षात हे आणून दिलं पाहिजे ना.
जरी जुना विषय असला तरी आता म्हणजे तो निवडणूक नव्यानं माझ्याला वाटलेला आहे डॉक्टर वाघमारे. नाही, नाही, कसं आहे आता वैभव, तुम्ही जे सांगितलं की ह्या म्हणतायत की मोदींवर एवढा अटॅक केला की आम्हाला शेवटी त्यांना अटॅक करणं काही भाग तीर पडलं. भातातनं काढायला लागले. म्हणजे बीजेपीनी हे कबूल केलं की मोदींना आता एवढा अटॅक झालेला आहे की मोदी बोलू शकत नाहीयेत. असं मग नाहीये. यांच्याकडे दुसरा मोदी बोलतायत, मोदींना एक त्याचा काही मिनिट, एक परवाच मिनिट. नाहीये. यांच्याकडे दुसरा कुठचा प्रकार नाही. आमचा मुद्दा असा की मोदींशिवाय बीजेपी मध्ये कोण आहे. आता प्रश्न असा आहे की यांच्या एका पोस्टरवर बीजेपीचा एकही नेता नाही, प्रचारात एकही नेता नाही. म्हणून तुम्ही देखील टार्गेट पण- टार्गेट म्हणून मोदीला धरलं. आता कसं आहे बघा, देशाचे पंतप्रधान एक तुमच्या मिनिट, प्रचारात एक मिनिट. दिसत नाहीत. कसं आहे बघा, मुख्य माणूस याला उत्तर द्यायला पाहिजे. एक मिनिट. पंतप्रधान मी- कुठे दिसले का? कांता नलावड्यांनी या पॉइंटला तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे वाघमारे. पंतप्रधानांचं झालं, कुठे पंतप्रधान. नामोनिशाण नाही मी हो. बोलू आमच्याकडे झालं. मोदीजी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, त्यामुळे ते असणार आहेत. ताई, झालं पण आता. तुमचे पंतप्रधान पदी असलेले झाला तो मनमोहन मुद्दा सिंग कळला हे ताई. कुठेच बर बर दिसत नाहीत. ताई, मुद्दा कळला. मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि ब्रेक नंतर आपण डॉक्टर वाघमारे यांच्याकडे उत्तर घेऊया. आणि आता कांता त्यांनी खूप महत्वाचा पॉईंट मांडलेला आहे की पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्या प्रचारात जर कुठे नव्हते तर मग काय हक्क आहे बोलायला त्याला काँग्रेसला की बाकीचे बीजेपीचे नेते नसतात जास्त फार कुठे. एका ब्रेक नंतर विचार त्यांना. बौखलाए हुए चूहों की तरह दौड़ रहे हैं. बौखलाए हुए चूहों की तरह दौड़ रहे हैं. आणि 9 PM खास बातच्या या लास्ट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आपण चर्चा करतोय की प्रियांका गांधी सध्या खूप सक्रिय झालेल्या आहेत आणि प्रियांका गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशी नवीन लढाई सुरू झाली का याविषयी आपण चर्चा करतोय. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या बरोबर आहेत, काँग्रेसचे नेते, तर कांता नलावडे आहेत प्रवक्त्या भाजपच्या. आपण मगाशी ब्रेक नंतर पूर्वी आपण ही चर्चा करत होतो आणि मी म्हटलं होतं वाघमाऱ्यांना मी संधी देतो. डॉक्टर वाघमारे, आता त्यांनी जे तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं उत्तर. डॉक्टर मनमोहन सिंग या सगळ्या प्रचारामध्ये कुठेच दिसत नाहीत. कारण आता वैभव काय आहे की मला पहिल्यांदा दोन गोष्टींची उत्तरं द्यायची. पहिला जो मुद्दा यांनी आणलेला की मोदींवर एवढी टीका झाली की मोदींना काय कळेना आणि मग त्याच्यामुळे बीजेपीला त्यांच्यावर टीका करणं भाग पडलं. हे त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, पण मोदींवर टीका होणार कारण बीजेपी नावाचा पक्ष त्याचं नामकरण ह्या लोकांनी आता मोदी पक्ष केला. आपके बाद मोदी सरकार झालेलं आहे. हा, तुमच्या म्हणजे म्हणण्यावर. कारण बीजेपी राहिलेलाच नाही, बीजेपीचा एकही नेता राहिला नाही. आणि म्हणून तुम्ही मोदींना टार्गेट 100% जर तुम्ही मोदी असाल तर मोदी. पण हा याचा पहिला अर्थ असा प्रश्न. वाघमारे की तुम्ही स्वतःच्या विकासाबद्दल नाही, बोलू नये नाही, असं कोणी बघा, अडवलेलं नव्हतं हे लक्षात घेणं आम्ही गरजेचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही आमच्या विकासाबद्दल आमच्या कामांबद्दल बोलत आलो. नाही, म्हणून आता हल्ली बोलताना कोणी दिसत नाही. हल्ली- प्रत्येकाला नाही, फक्त पण- मोदीला टार्गेट नाही, करायचं असं वाटतं. हल्ली काय झालंय की बीजेपीनी ज्यावेळी आम्ही विकासाच्या गोष्टी केल्या, ज्यावेळी आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला, आम्ही सप्लिमेंटरी पुरवणीमध्ये आम्ही काय करणार ह्याच्या पुढे सत्तेवर आल्यावर हे दाखवण्याचा प्रयत्न गेले केला. 60 वर्ष त्याच पुरवण्या आहेत. त्यावेळी बीजेपीने काय केलंय की बीजेपीकडे स्वतःचा मॅनिफेस्टो नाही, स्वतःचं विकासाचं पुढे काय करणार याचं म्हणणं नाही. यांनी काय केलं, जर लोकसभेचा प्रचार तुम्ही बघितलात तर फक्त आरोप आणि आरोप. डॉक्टर वाघमारे ह्याच्याशिवाय इथे मला तुम्हाला एक प्रश्न BJP ने विचारायचा काहीच केलेलं राईट. नाही. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या गुजरात मॉडेल बद्दल मोदींनी एवढा प्रचार केला आणि तुमच्यामध्ये तो अनाठाई होता किंवा खूप पैसे खर्च केले, मोठे मोठे होर्डिंग्स लावले, आपण सगळं 2 मिनिटासाठी अग्री करूया. मात्र माझा प्रश्न असा आहे की त्यांनी ज्या गुजरात मॉडेल विषयी म्हटलं त्यातली कुठची गोष्ट समोर येऊन गुजरात मधल्या कुठच्याही काँग्रेसी नेत्यांनी एकतर हे चुकीचं आहे, खोटं आहे असं म्हटलेलं नाहीये एक आतापर्यंत. दुसरी गोष्ट मला तुम्हाला मला नावं सांगा तशी जर असेल तुमच्याकडे तर. पूर्ण देशातून, एका गुजरात मधून नाही, पूर्ण देशातून गुजरात मॉडेल प्रत्येक आकडेवारीमध्ये जनरल उत्तर नाही आहे. नाही नाही डॉक्टर वाघमारे मी तुम्हाला सांगतो, दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आहे ते जवळजवळ 18,000 रुपये आहे. गुजरातचं दरडोई उत्पन्न 10,000 आपण रुपये. वाघमारे त्याविषयी बोलूया ज्याविषयी मोदींनी अकोट केलेलं आहे की बाबा या गोष्टी गुजरातमध्ये आम्ही केल्या. कुठच्या प्राथमिक शिक्षण तुम्ही म्हणाल तिकडे गुजरात पाठीमागे आहे. कुपोषित बालकं ह्यांची 42% गुजरात मधली, शेतकऱ्यांची आत्महत्या, गुजरात मधली शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात जास्त नाही आहेत नाही. सगळ्यामध्ये. महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या त्याला कारण नैसर्गिक आपत्ती, गुजरात मधल्या आत्महत्या झाल्या कारण
शेतकऱ्यांची जमीन, 10 वर्ष आदिवासींची नैसर्गिक जमीन आपत्ती आहे का? जमीन गेली 10 वर्ष घेऊन अडाणीला नैसर्गिक दिली आपत्ती आहे का? आपण बघा, आणि आता जरी उद्योगधंद्याला गारपिटीचा पाऊस दिल्यामुळे झाला आणि त्या गुजरातमध्ये गारपिटीच्या आत्महत्या झाल्या. पावसामुळे कांदा त्यांची होतं. पिकं गेली म्हणून काही शेतकऱ्यांनी आता आत्महत्या केल्या. नैसर्गिक परंतु इश्यू हाच आहे बघा. परत महाराष्ट्रातली आपण मुद्द्याकडे येऊ. आत्महत्यांची कांताताई, आपण पुन्हा एकदा मुद्द्याकडे येऊ. माझा प्रश्न अगदी सोपा आणि साधा आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सगळं गांधी परिवार मिळून आता फक्त मोदींना टार्गेट करतात. त्याचं उत्तर डॉक्टर वाघमारेंनी दिलेलं आहे की जर मोदींना तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले तर त्यांना ते सगळं सहन करायला हवं आणि सगळे आरोप त्यांना झेलायला हवे. बरोबर. आता वाघमारे, मला प्रश्न असा आहे की त्याच्या व्यतिरिक्त देखील खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ज्या गुजरात मॉडेल बद्दल ते म्हणतायत तसंच आमचं एक भारतासाठी असं काही मॉडेल आहे असं कुठे दिसलंच नाही. त्याचं कारण मॉडेल आम्ही 10 वर्षात युपीएने जेवढ्या योजना राबवल्या, जेवढ्या योजना केल्या त्या आम्ही लोकांसमोर घेऊन आलो. लोकांनी त्या प्रत्येक योजनेचा लाभ घेतला. अन्न सुरक्षा योजना असो, राजीव गांधी विमा योजना असो, जीवनदायी योजना. मग मला सांगा, आता येणाऱ्या काळामध्ये प्रियांका फक्त अशा प्रकारे त्याला आपण काय म्हणूया की नुसतं टार्गेट करायचं म्हणून मोदी वर्सेस प्रियांका जे आहे हे युद्धात असं सुरू राहणार आणि विकास बाजूला राहणार. वैभवजी कसं आहे की लोकसभेची निवडणूक आपल्याला जेव्हा देश चालवायचा आहे, मी पहिल्या याच्या सेगमेंटमध्ये सांगितलं की जर तुमच्याकडे जाहीरनामा नाही, तुमच्याकडे फक्त आरोप आहे. कोण सांगतं जाहीरनामा आहे? आमच्याकडे जाहीरनामा आहे. आज आणि तुम्ही गेले बघा, 6 महिने आज तुम्ही मोदीची बघा, रॅली करून मी आज काय तुम्ही करणार आहे बघा, हे सांगताय. ताई, एक मिनिट. आज तुम्ही बघा की बीजेपीने जे प्रचाराचं मॉडेल तयार केलेलं आहे की फक्त आरोप करायचे. मग आमच्याकडे काय राहतं, एकतर त्या आरोपांना प्रत्युत्तर देणं, नाहीतर गपचूप ते आरोप सहन करणं. गपचूप सहन करण्याचा प्रश्नच येत नाही. विकासाने उत्तर देता आलं असतं. आम्ही देतोय. यांनी कधी प्रियांका गांधीची एवढी आपण भाषण बघितली. बघा अजून माझा प्रश्न तुमच्या लक्षात नाही आला. माझा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे प्रियांका गांधींनी टीका सुरू केलेली आहे, मोदी एके मोदी दुणे मोदी दुसरं काय त्यांना दिसत नाही. माझा प्रश्न असा आहे की जर त्या प्रचारासाठी उतरलेले आहेत तर कुठेतरी मोदींशिवाय देखील काही गोष्टी आहेत ज्या बोलणं गरजेचं होतं, देशाला सांगणं गरजेचं होतं. देशाचा फक्त इमोशनली काही भाषणं केलेली आहेत. माझ्या वडिलांनी कसं केलं अमेठीमध्ये काम, एवढंच फक्त त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, प्रियांका गांधी काँग्रेस पक्षाच्या रायबरेली आणि अमेठीमध्ये ते काम करतायत. पहिली गोष्ट, आज तुम्ही प्रियांका गांधी बद्दल म्हणताय, पण देशाचा पंतप्रधान होणारा माणूस ज्यावेळी विकास, देश हे सगळं सोडून प्रियांका गांधींच्या मिस्टरांबद्दल जर बोलत असेल सगळ्या सभांमध्ये, पण त्यांनी देशाचं पडलं नसेल. पण त्यांनी कबूल केलंय की आता मोदींवर टीका सुरू केलेली आहे, त्याला त्यांना उत्तर देणं भाग पडतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मला पंतप्रधान व्हायचंय पण मला फक्त गांधी घराण्याबद्दल बोलून मी पंतप्रधान होणार, पण असं हे त्यांनी कोण ठरवलंय म्हणतं? का? त्यांनी स्वतःचं विकासाचं मॉडेल पण ठेवलं होतं ना. हा खरा खोटा काँग्रेसने. प्रचार आहे. कुठे हा खोटा ठेवलंय? प्रचार आहे. उत्तर. पूर्ण देशभर कुठे लोकांना ठेवलंय? माहितीये जेवढ्या त्यांच्या रॅलीज होत आहेत त्याच्यामध्ये हा एकच मुद्दा नसतो. हाय. नरेंद्र मोदीजी मी पंतप्रधान एकच मुद्दा झाल्यानंतर आहे. देशामध्ये मी काय करणार आहेत हे स्वतः सांगा ना, सांगतायत. काय गेले करणार? 6 महिने त्यांनी ज्या काय रॅलीज करणार? केल्या त्या रॅलीज मध्ये त्यांनी हे सगळं सांगितलं अहो, आमचा आणि आता जाहीरनामा- सुद्धा सांगता तुम्ही खरं म्हणजे राहुल गांधी वगैरे फ्लॉप होत आहेत म्हणून तुम्ही खरं म्हणजे प्रियंकाला अशी ऍक्टिव्ह केली का? ही शंका अनेक जणांना आहे. ही शंका डॉक्टर वाघमारे, ही शंका अनेक जणांना आहे की राहुल गांधी तेवढे सक्षमपणे टीका करू राहुल शकत गांधींनी नाही. अमेठीमध्ये आपण गेल्या घेऊया 10 उत्तर. वर्ष काय केलं? आपण उत्तर त्या घेऊया. का बोलत नाही? आपण उत्तर घेऊया. गेल्या हा 10 आक्षेप अनेक वर्षामध्ये जणांचा किंवा आहे. त्याच्या अगोदर त्यांचे वडील तिथून काय नाही काय विकास काय झाला? आपण उत्तर घ्या. डॉक्टर वाघमारे, अनेक जणांचा असं हे आहे की प्रियांका गांधी है ना यांना पुढे याच्यासाठी आणण्यात आलं कारण कुठेतरी राहुल गांधी हे फेल जातात की काय प्रचाराच्या बाबतीत असं वाटलेलं होतं आणि आता सडनली एक वेगळी लाट आलेली आहे. सांगतो हे सर्वस्वी चुकीचं आहे. हा गैरसमज पसरवण्याचा प्रश्न आहे. आमचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी हे सक्रिय राजकारणात आहेत, नेहमी विकासाच्या गोष्टी करतात. मुंबईतली रॅली बघा, देशातला प्रचार बघा, त्यांनी लोकांना भेटले, करोडो लाखो लोकांना भेटून जाहीरनामा बनवला, पक्षामध्ये आमूलाग्र बदल आणला. पण सगळा फोकस आता राहुलवरनं प्रियंकावर शिफ्ट झालाय, मान्य करा. नाही, प्रियंकावर फोकस होण्याचं कारण एकच की बीजेपीने एकच अजेंडा ठेवला, रॉबर्ट वडेरा, आणि त्या अजेंड्याला प्रियांका गांधी उत्तर देत आहेत. कबूल करताय की आता केवळ प्रियांका गांधी आणि नरेंद्र मोदी काँग्रेसमध्ये असं काही सोनिया गांधीची तब्येत आमचे नेते आमचे उपाध्यक्ष राहुल गांधीच आहेत. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आहे, सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली आहे.
प्रियांका गांधीवर दिसत नाही ना. नाही नाही आता आता प्रचारांमध्ये कुठे ते दिसत नाही नाही नाहीये. आता बघा आता खरं म्हणजे हे तुम्ही प्रियंका कधी गांधी जास्त दिसतात झालं. आणि त्या बोलताना दिसतात. हे कधी तुम्ही बोलला असतात तर आम्ही मान्य केलं असतं की प्रियांका गांधींनी पूर्ण भारतभर प्रचार सभा सुरू केल्या, प्रियांका गांधी दुसऱ्या राज्यात गेल्या, त्या कुठेही गेलेल्या नाही, पण त्या जिथे जातात तिथे केवळ नरेंद्र मोदींना टार्गेट करतात, हा मला प्रश्न त्या होता फक्त 2च मतदारसंघामध्ये आहेत आणि त्या पण त्या मतदारसंघामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये ते दुसरे विषय बोलतच नाही. अहो, मला जर हेच म्हणायचंय continue की तुम्हालाच रॉबर्ट वडेरा दिसत असेल, तर त्या काय करतील? बरं, ठीक आहे. एकच बोल एक मिनिट मला बोलायचंय. परंपरेने तुमच्याकडे तो मतदारसंघ आहे. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही जो काही विकास तिथे केलाय, ज्या काही सुधारणा केल्या, जी काही मूलभूत सोयी तिथल्या लोकांसाठी केल्या, त्याच्यावर तुम्ही बोलतच नाहीये. अजूनही आम्ही हे करणार ते करणार, गरिबी हटाव, 60 वर्ष गरिबी हटाव हा नारा त्यांचा आहे. बरं, काय माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला, आणि तो म्हणजे आता कुठेतरी, आणि हे जनभावनेत देखील येतं, हे गोष्ट पसरते की प्रियांका गांधी आल्यानंतर जे इलेक्ट्रिफाईंग ज्याला म्हणतात, कुठेतरी असं वातावरण काँग्रेसमध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे कोणाला नाकारून चालणार नाही. कुठेतरी त्यामुळे धास्ती घेतलेली आहे पूर्ण बीजेपीचा जो एक ती टीम आहे जी मोदींसाठी काम करते, ऍडव्हर्टाईज आणि या सगळ्या गोष्टी डिझाईन करते कुठेतरी. आणि म्हणूनच आज जे टायमिंग होतं तुमचं फिल्म आणायचं, नाही वडेरावर आज फिल्म आणायचं काय नाही, नेमकं पण timing? तुम्हाला सांगते धास्ती वगैरे घेतली असं म्हणता येणार नाही. आणि धास्ती मग घेण्याचं आताच का film ती? मी सांगते ना, धास्ती घेण्याचं काही म्हणजे release होण्याची date पण काही नाही, असं- धास्ती घेण्याचं काही कारणही नाही. तुम्हाला सांगते की आतापर्यंत जर का तुम्ही मतदानाची टक्केवारी पाहिली तर हीच तुम्हाला सांगते, इतक्या वर्षांनंतर 10 ते 15% मतदान जास्त होते. याच्यावरूनच तुमच्यात लक्षात येईल की ही खरं म्हणजे मोदी लाटेला डॅमेज केलं नाही प्रियंकाने, असं तुम्हाला मला नाही म्हणायचं वाटत. मला नाही वाटत. आणि अजूनही Okay. म्हणजे प्रियंका लाटेमुळे काही Okay. मोदी डॉक्टर, डॅमेज होतील असं मला अगदी अजिबात 2 वाटत मिनिटात नाही. आपल्याकडे थोडक्यात अजिबात उत्तर डॉक्टर वाघमारे तुमच्याकडनं. प्रियांका गांधी यांना ज्या वेळेला आता मैदानात उतरलेले आहे आणि आपण थेट लढाई सुरू झालेली बघतोय की रोज वाकयुद्ध सुरू आहे प्रियांका गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये, मला सांगा कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं, थोडं अगोदर जर प्रियांका गांधींना रिंगणात उतरवलं असतं तर मोदींची जी हवा निर्माण झाली होती आणि ते मान्य करायला लागेल ती झाली होती, कुठेतरी ती डॅमेज लवकर करता आली असते असं वाटतं? नाही, आम्हाला पहिली गोष्ट आम्ही सांगतो की आम्हाला प्रियांका गांधींना या राजकारणामध्ये उतरण्याची डिसिजन आहे ती त्यांची स्वतःची डिसिजन आहे. या 2 मतदारसंघ सोडून प्रियांका गांधी कुठेही जात नाही. नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून काय भावना आहे? नाही, कार्यकर्ते म्हणून भावना ते आमच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत, काँग्रेस पक्षामध्ये आहेत. या दोन्ही मतदारसंघ ते बघतायत. त्यांना ज्यावेळी नेता म्हणून या पक्षामध्ये येऊन जर काम करायचं असेल तर आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे, उपाध्यक्षांनी सांगितलेलं लवकर उतरवलं असतं तर जास्त बेटर नाही, पण झालं असं काहीच नाही. हे तुम्ही जे म्हणताय ना, हे आम्ही तुम्हाला परत उलट सांगतोय की बीजेपीच्या लक्षात आलेलं आहे बहुमत मिळणार नाही, एनडीए बरोबर कोण येणार नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटचा उपाय अशा पद्धतीच्या व्हिडिओ लास्ट मिनिट या सगळ्या व्हिडिओ वगैरे अगदी एक मिनिट आपल्याकडे थेट तुमचं उत्तर. कुठेतरी अजूनही धास्ती आहे आणि येणाऱ्या काळात आता पुन्हा एकदा विकासाच्या गोष्टी करू लागणार आहेत नरेंद्र मोदी, की पुन्हा आता लोकांना तेच रटाळ गोष्टी बघायला मिळणार आहेत की प्रियांका गांधी यांच्यावरती आरोप करतात आणि नरेंद्र मोदी त्यांच्यावर आरोप करतात? नाही, नरेंद्र मोदीजी परत ते विषयावर येणार नाहीत. ते विकासाचेच मुद्दे मांडतात. अहो, उद्या तुम्ही परत जर तेच बोलतील. आता मध्ये बोलू नका, 30 मिनिटं तुम्ही जर त्यांचं भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये मी म्हणजे भारत देशाला कुठे नेऊन पोहोचवणार आहे पुन्हा किंवा उत्तर देत कशा- राहणार प्रियांका गांधी काय? प्रियांका गांधी नाही, पण तुम्हाला सांगते की त्याच्यावर बोलणार, तोच प्रचाराचा मुद्दा आमचा असणार नाहीये. तुम्हाला सांगते, अहो, पण गेले त्यांनी 5 जर आमच्यावर दिवस- आरोप केले गेले तर 5 प्रत्यारोप दिवस होणारच आहे. तोच. आता बघा, म्हणजे विषय कुठला रॉबर्ट आहे? वडेराला close करायचं आहे. रॉबर्ट वडेराला अलाहाबाद कोर्टाने क्लीन चिट दिली, PIL यांनी दाखल केलेली. त्याच्यानंतर मोदी RSS वाले सुप्रीम कोर्टामध्ये गेले, PIL तिकडे पण दाखल करून घेतली नाही. अरे पण समजा म्हणजे आमचे आरोप याचा खोटे अर्थ असले, याचा आमचे अर्थ जर आरोप त्यांना खोटे आरोप खोटे असतील होते तर तर- आमच्या विरोधात कोर्टात जा ना. Done. अहो, आपला clean थोडासा sheet वेळ खोटे संपलेला आहे. असतील तर काय जा त्यांना ना. लावलंय डॉक्टर खरं अजिबात म्हणजे मारे सिद्ध दोघांचे झालेलं आहे की खूप त्यांनी दोघांचे कशा खूप पद्धतीने- आम्हाला धन्यवाद. clean ही चर्चा sheet अशीच मला माहिती आहे मिळाली. सुरू ठेवणार आहे. इट इज नेव्हर एंडिंग स्टोरी. मात्र Clean sheet शेवटी मिळाली. आपल्याला माहिती आहे की जावई जो असतो तो 10वा ग्रह असतो असं नेहमी म्हटलं जातं आणि कुठेतरी प्रियांका गांधींनी जो प्रचार खरं तर सुरू केलेला होता, नरेंद्र मोदी यांना टार्गेट करणं सुरू केलं होतं, त्याच्यामध्ये मोठं हत्यार खरं तर वाढरा रूपानं बीजेपीच्या हाती मिळालं. मात्र त्या येणाऱ्या काळात हे दोघांमधलं युद्ध अजून वाढत जाणार का हा खरा प्रश्न आहे. मात्र त्या सगळ्यामध्ये भारत आणि भारताचा विकास हा कुठे शोधायला लागतोय की काय लोकांना, हा खरा प्रश्न आहे. या कार्यक्रमात इथे समजा ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9. बौखलाए हुए चूहों की तरह दौड़ रहे हैं.